महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। उल्हासनगर जवळील आशेपाड्यात एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला झालाय। जुन्या भांडणाच्या रागातून 3 ते 4 जणांच्या टोळीने हा हल्ला केलाय। आता या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस अधिक तपास करत आहे। ऋषिकेश जयगडकर आणि आरोपी यांच्यात मागे काही कारणावरून वाद झाले होते। याची तक्रार ऋषिकेशच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात केली होती। त्यानंतर सनी, चन्या आणि त्याच्या इतर 2 साथीदारांनी तोंडावर रुमाल बांधून ऋषिकेशच्या घरात घुसून ऋषिकेशला मारण्यासाठी त्याचा शोध घेतला। मात्र यावेळी त्यांना ऋषिकेश सापडला नाही। रात्री ऋषिकेश हा त्यांना सापडला आणि त्यांनी बेदम मारहाण करत त्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला। यात ऋषिकेश गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे। माझं नाव प्रथमेश शैलेश जयगडकर, भावाचं नाव ऋषिकेश जयगडकर। हा आशेपाडा गणपती मंदिर येथे रहिवासी राहण्यामधला आहे। तो त्याचं पहिले एक प्रकरण झालं होतं, पोरांसोबत मॅटर झाला होता, तर त्याच्या प्रकरणीमध्ये त्या पोरांनी त्याला पकडलं होतं। तर त्यांनी हा गुन्हा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन दिला होता, त्याची पावती सुद्धा आहे आमच्याकडे। आणि त्याच्यानंतर मग त्या पोरांना त्यांनी मारलं होतं। तर ते पोरं 3-4 पोरं आमच्या घरामध्ये आलं होतं। एकाचं नाव सनी आहे, एकाचं नाव चन्या म्हणून त्याला बोलतात, असं त्याचं नाव आहे। त्यावेळेस घरात मी, मामी आणि आमच्या दोन्ही बहिणी घरात होत्या। तेव्हा ते 4 पोरं आले होते तोंडाला रुमाल बांधून। तेव्हा त्यांनी घराची तपासणी सुद्धा घेतली की घरामध्ये ऋषिकेश आहे का म्हणून, हे सांगून की बाबा आमच्या ढोलचे ऑर्डरचे पैसे त्यांनी घेतले, पैसे दिले नाही म्हणून। आम्ही त्यांना सांगून टाळलं की ते घरात नाही म्हणून, तर ते तिथून निघून गेले। तर त्यांचा राग म्हणून त्यांनी आज ऋषीला पकडून मारलेलं आहे। त्याला जीवघेणा हल्ला केलेला आहे। सूर्यांनी वार केलेले आहे त्याच्यावर, पाठीवर त्याच्यावर साधारण तरी 5-6 वार केलेले, डोक्यावर, पाठीवर, हातावर आणि पायावर कमीत कमी 7-8 वार तरी केलेले आणि जीवघेणा हल्ला केलेला आहे त्याच्यावरती। त्यांचं काहीतरी मित्रांमध्ये भांडण होतं की बाबा मला त्यांनी अडवलं, धमकी दिली, त्यावरनं त्यांची वादावाद होती। तर त्याचा तक्रार केली होती त्या टायमाला। पोलीस स्टेशन वरती सुद्धा कंप्लेंट दाखल करणार आहे। प्रशासनाकडनं एवढीच मागणी आहे की भावासोबत जे झालेलं आहे त्याला आम्हाला न्याय मिळावा आणि ज्या पोरांनी त्याला मारलेलं आहे त्यांना कडोकड शिक्षा व्हावी म्हणून। त्यामुळे आज तो माझा भाऊ इथं हॉस्पिटलमध्ये आहे। त्याचं दुःख सगळ्यांना सुद्धा झालेलं आहे। मागणी आहे की पोलिसांनी याचा पूर्ण निर्णय करावा आणि त्याला कडवी शिक्षा द्यावी म्हणून। साहेब, गुन्हेगारी एवढी वाढली की शिल्लक गोष्टीवरून हे झालंय। माझ्या भाच्याला एवढं मारलंय की मागे पण घरी आले होते हत्यार घेऊन, तेव्हा घरात पण त्यांनी कपाट उघडून बघितलं होतं, टाकी बघितली ती, भरपूर बघितलं होतं। तेव्हा पण घरात मी आणि माझा भाचा दुसरा होता, तेव्हा हत्यार घेऊन आलते, तेव्हा नाही गेले ना। आता ते पोरग भेटले तर त्याला एवढं मारलंय की भरपूर हे झालेले, जखम झालेले आहे। आता 4 लोक 4-5 लोक होते। जीवघेणी हल्ला पण झालेला आहे, खूप जखम झालेली, फोटो पण आहे त्याचा। काय पोलिसांनी कारवाई करावी, कडक कारवाई करा आणि त्यांना पण शिक्षा द्या, गुन्हे बंद करा। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।